ॲग्रोवन टॉप 20 न्यूज। कोकणचा राजा हापूसची परदेशी ग्राहकांवरील भुरळ वाढत चाललेली आहे। यंदा प्रथमच हॉलंडनं तब्बल 500 टन हापूसची मागणी नोंदवून जगात हापूसला तोड नसल्याचंच दाखवून दिलंय। अमेरिका, युरोप, कॅनडा, रशिया, दुबई, ऑस्ट्रेलिया या देशांबरोबरच आता पहिल्यांदाच हॉलंडमधून देखील हापूसची मागणी करण्यात आली आहे। तर प्रत्येक देशाच्या मागणीनुसार आंब्यावर प्रक्रिया करून आंबा निर्यात केला जातो। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक आंबा हा मुंबईतील वाशी बाजारामध्ये पाठवला जातो आणि तिथून विविध देशांमध्ये हा आंबा निर्यात केला जातो। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर। पेरू आणि चिली देशातील डाळिंब युरोपियन देशांमध्ये कमी दरात विक्री झाल्यानं भारतीय डाळिंबाला कमी मागणी राहिली आहे। तर गेल्या वर्षी देशातून 4000 टन निर्यात झाली होती आणि यंदा निर्यातीमध्ये घट होऊन आतापर्यंत केवळ 3000 टन निर्यात झाली आहे। निर्यात रोडावल्यामुळे यंदा निर्यातक्षम डाळिंबाला 20 ते 25 रुपये कमी दर मिळालाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने डाळिंब हंगाम हा निराशाजनक राहिलाय। देशामध्ये डाळिंबाचं क्षेत्र 1,80,000 हेक्टर आहे। तर यंदा डाळिंबाचं 18 लाख टन उत्पादन झालंय। सर्वाधिक डाळिंबाचं क्षेत्र महाराष्ट्रात आहे। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली। कोकणातील काजू उत्पादनावर परिणाम झालेला दिसून आलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये काजू उत्पादनामध्ये घट झाली आहे। तर फक्त 7% उत्पादन यंदा शेतकऱ्यांच्या हाती लागणार आहे। तर 40% उत्पादन कमी झालंय। यंदा उत्पादन कमी असलं तरी कच्च्या काजू बीचा दर हा किलो मागे 120 रुपये इतका आहे। काजू उत्पादन कमी झाल्यानं काजू प्रक्रिया उद्योगांना बाहेरून काजू मागवावा लागणार आहे। तर आंब्यापाठोपाठ आता काजू उद्योगावर देखील परिणाम जाणवू लागण्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। त्यामुळे हमखास मिळणारं काजूचं उत्पादन अडचणीत आलंय। अमोल कलय, साम टीव्ही, रत्नागिरी। सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढू लागली आहे। राजापुरी हळदीची 6163 क्विंटल आवक झाली आहे। त्याला प्रति क्विंटल 6000 ते 13000 रुपये तर सरासरी 9500 असा दर मिळतोय। परपेटी हळदीची 2132 क्विंटल आवक झाली आहे। परपेटी हळदीला 4500 ते 9000 रुपयांपर्यंत दर मिळतोय। तर सरासरी दर 6750 रुपये एवढा मिळतोय। लाल मिरचीची 79 क्विंटल आवक झाली आहे। लाल मिरचीला प्रति क्विंटल 7000 ते 8000 रुपये दर मिळतोय आणि सरासरी 7500 रुपयांचा दर मिळतोय। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली। सध्या सगळीकडे उन्हाचा कडाका वाढतोय आणि पाण्याच्या टंचाईमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय। या अडचणीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी हिरव्या चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड केली आहे। मात्र अलीकडच्या काळामध्ये या पिकावर मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। लष्करी अळी ही मका पिकाच्या पुण्यामध्ये राहून पिकाचं नुकसान करते। मक्याच्या पानांना अन्न बनवून पानं तोडून खाते। त्यामुळे मका पिकाची वाढ न होता पीक नष्ट होऊ लागले। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। मंगेश कचरे, साम टीव्ही, बारामती। यंदा कमी झालेला पाऊस आणि ऑक्टोबर पासून जाणवू लागलेली पाणी टंचाईची चांगली झळ ऊस लागवडीला बसली आहे। पुणे विभागामध्ये अनेक ठिकाणी ऊस लागवडी खोळंबल्यात। त्यातच पाण्याची सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांनी लागवडी केल्यात। मात्र पाणी टंचाईमुळे ऊसाचं 1,70,680 हेक्टर क्षेत्र अडचणीत आलंय। त्यामुळे पुढील वर्षी साखर कारखान्यांपुढे ऊसाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे। तर सरासरीच्या तुलनेमध्ये विचार केल्यास विभागामध्ये ऊस लागवड क्षेत्रामध्ये 2,42,900 हेक्टर क्षेत्रानं घट झाली आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही, पुणे। लवकरच खरीप हंगामाची सुरुवात होत असून बी बियाणे, रासायनिक खतं, कीटकनाशके इत्यादी निविष्ठा बाजारात उपलब्ध होत आहेत। तर आपल्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होतीये। येत्या खरीप हंगामामध्ये कापूस बियाण्यांची खरेदी असताना सतर्क असण्याची गरज आहे। अलीकडच्या काळात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी करताना सतर्कता बाळगणं गरजेचं असल्याचं कृषी खात्यानं म्हटलंय। बोगस बियाण्याच्या विक्री केंद्राला शासनाच्या जनुकीय तंत्रज्ञान समितीनं प्रतिबंध घातलेला आहे आणि अशा अनधिकृत बियाण्यांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान तसंच वाणाबद्दलची माहिती नसते। अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 2546 क्विंटल आवक झाली आहे। मात्र 3550 ते 3750 रुपये दर मिळालाय। हरभरा आवक 2218 क्विंटल झाली असता 3950 ते 4301 रुपये दर मिळालाय। तर तुरीची आवक 1463 क्विंटल झाली असून 4850 ते 5150 रुपये दर मिळालाय। एकंदरीतच हरभरा आणि तुरीला हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय। त्यामुळे शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी सुरू करावी अशी मागणी होतीये। गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम।
सांगलीच्या विष्णू अण्णा पाटील फळ आणि भाजीपाला दुय्यम बाजार आवारामध्ये कांद्याची आवक 3710 क्विंटल झाली आहे। कांद्याला प्रति क्विंटल 450 ते 950 रुपये असा दर मिळतोय। बटाट्याची 1049 क्विंटल आवक झाली आहे, तर बटाट्याला प्रति क्विंटल 650 ते 1350 रुपये दर मिळतोय आणि सरासरी दर 1050 रुपयांपर्यंत मिळतोय। तर फळांमध्ये मोसंबीची 1560 डझनची आवक झाली होती। मोसंबीला प्रति 10 किलोला 100 ते 350 रुपये असा दर मिळतोय। डाळिंबाची 6500 डझन आवक झाली असून त्याला प्रति 10 किलोला 150 ते 450 रुपयांचा दर मिळतोय। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली। कालच्या तुलनेत अंडी दरामध्ये आज पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय। मुंबई शहरामध्ये अंडी दरात आज प्रति शेकडा 2 रुपयांनी वाढ झाली आहे, तर पुणे शहरामध्ये 1 रुपयांची वाढ झाली आहे। नागपूरमध्ये मात्र तब्बल 7 रुपयांची वाढ दिसून आली। मुंबईमध्ये आजचा अंडी दर 342, तर पुण्यामध्ये 330 रुपये, नागपूरमध्ये 297 रुपये झालाय। दिल्ली आणि कोलकात्यामध्ये मात्र अंडी दर स्थिर असल्याचं दिसून आलंय। दिल्लीमध्ये 310 तर कोलकात्यामध्ये 353 रुपये प्रति शेकडा दर आहे। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, नवी दिल्ली। राज्य शासनाने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुका खरेदी विक्री संघाला शासकीय हरभरा खरेदी करण्याचे आदेश दिले। हे आदेश धडकल्याने बुधवारपासून शासकीय हरभरा खरेदीचा सहाय्यक निबंधक राजेंद्र सुने यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला। दर्यापूर खरेदी विक्रीच्या वतीने प्रथम शेतकरी जयवंतराव देशमुख यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी हरभऱ्याला 4620 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आलाय। अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती। नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार देशात 25 मार्च पर्यंत 288.20 लाख टन साखरेचे उत्पादन झाले। यामध्ये सर्वाधिक साखरेचे उत्पादन महाराष्ट्रात झालंय, तर यामध्ये सरासरी साखर उतारा मात्र उत्तर प्रदेशने मिळवलाय। महाराष्ट्रात 103.7 लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे, त्या खालोखाल उत्तर प्रदेशला क्रमांक असून तिथं 90.65 लाख टन साखरेचे उत्पादन झालंय। तर सर्वाधिक साखर उतारा उत्तर प्रदेशने 11.30% मिळवलेला आहे, तर महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा 11.20% आहे। यंदा देशामध्ये 324 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने व्यक्त करण्यात आलाय। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर। बारामतीच्या जिरायती भागामध्ये तीव्र पाणी टंचाईच्या समस्या निर्माण झाल्या, त्यामुळे या भागामध्ये हिरवा चारा देखील संपलाय। माळरानं ओस पडलेली आहेत। एप्रिल महिन्यातच चारा टंचाई निर्माण झाल्यानं अजून 2 महिने काढायचे कसे असा प्रश्न मेंढपाळांना पडलाय। तर यंदाच्या दुष्काळी परिस्थितीनं पाणी प्रश्न मोठा गंभीर झालाय। मंगेश कचरे, साम टीव्ही, बारामती। दौंड तालुक्यामध्ये आणि इंदापूर तालुक्यामध्ये खडकवासला कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी राखून ठेवलेली पिकं पाण्याअभावी जळू लागली आहेत। या पिकांना वेळेवर पाणी मिळाल्यास काही प्रमाणामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होऊ शकेल। त्यामुळे खडकवासला कालव्यातून आवर्तन सोडण्याची मागणी नागरिक आणि शेतकऱ्यांमधून होतीये। मंगेश कचरे, साम टीव्ही, बारामती। राज्यात एकीकडे तापमानाचा पारा 40च्या पार जातोय, तर दुसरीकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद इत्यादी जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर शेतकरी नागरिकांनी दुपारी 3 ते 7 या वेळेमध्ये शेतीची कामं करू नये असा सल्लाही हवामान खात्याने दिलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। बीड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, काही ठिकाणी तर गारपीटही झाली आहे। अवकाळी पावसामुळे गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय। विकास माने, साम टीव्ही, बीड। यंदा वाशिम जिल्ह्यामध्ये कमी पावसामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। शासनाकडून नागरिकांसाठी टँकरची व्यवस्था केली जाते, मात्र जनावरांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावं यासाठी वाशिम जिल्ह्यातील उंबरडा बाजार मधील रवी महाराज यांनी स्वखर्चाने शेतातून पाईपलाईन टाकून जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे। त्यामुळे जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे। त्यामुळे परिसरात नागरिकांकडून त्यांचं कौतुक केलं जातंय। गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम।
ऊस गाळपासाठी तोडणी झाल्यानंतर ऊसाची पाचट पेटवून दिली जात होती, मात्र आता गेली काही वर्षांपासून ऊसाची पाचट पेटवून न देता या पाचटाची ट्रॅक्टरच्या सहाय्याने कुट्टी करून त्याचं खत म्हणून वापर केला जातोय। त्याचबरोबर ऊसाची लागण करणं शेतकऱ्यांना जादा खर्चिक होत असल्यामुळे गाळपासाठी तुटून गेलेल्या ऊसाची पाचट कुट्टी करून या ऊसाचा खोडवा राखून शेतकरी ऊसाचं पीक घेत आहेत। यामुळे पाचट कुट्टी केल्यानं शेताला खत मिळतं। मंगेश कचरे, साम टीव्ही, बारामती। बारामती तालुक्यामध्ये अचानक उन्हाची तीव्रता वाढल्यानं आणि वातावरणातील उष्णता याचा परिणाम कुक्कुटपालनावर मोठ्या प्रमाणावर झालाय। कोंबड्यांना ही उष्णता सहन होत नसल्यानं पोल्ट्री शेडमध्ये गार वातावरण निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी मारावं लागतंय। शेडमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात मारून शेडमध्ये मोकळी हवा आणि गारवा निर्माण करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करतायत। मंगेश कचरे, साम टीव्ही, बारामती। मिझोरममध्ये सैरांग या ठिकाणी अंदाजे 6 वर्ष वयाचा मुलगा सायकल चालवत असताना एका कोंबड्याचं पिल्लू त्याच्या सायकलच्या चाकाखाली आलं। त्यामुळे जखमी झालेल्या पिल्लाला घेऊन या निरागस मुलानं मागचा पुढचा विचार न करता थेट दवाखाना घातला आणि अगदी लहानशा वयामध्ये जखमी पिल्लाला वाचवण्यासाठी या मुलानं केलेली धडपड कॅमेराबद्ध झाल्यानं क्षणार्धामध्ये व्हायरल झालीय। या मुलानं रुग्णालयामध्ये जाऊन त्याच्याकडे असलेले 10-20 रुपये पुढे करत त्या पिल्लावर उपचार करण्याची विनंती केली आहे। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर।